पोरगी कधी सुखानं जगू देणार आहे कुणास ठाऊक. असं कशाला म्हणताय अक्का? नाहीतर काय काय गरज होती तिला असं काय तर करायची. तिकडं कोण माणसं पण ओळखीची नाहीत. काय झालं असतं म्हणजे पोरगीला. माणसं काय सगळी साधी असतात होय. असं कसं काहीतरी चुकीचं होताना पाहिलं असेल तिने म्हणूनच वागली ती असं. आणि बरोबरच केलं की तिने. उलटा आपल्या पोरीचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. बरोबरच केलं म्हण. हे असं बोलताय ना म्हणून शेफारून बसले ती. अहो असं होतं तर मग कशाला घरात बसायचं. का रातभर जागत बसला होता. तुम्हाला माहित होतं ना व ती येईलच म्हणून. अहो असल्या धासाचं कसलं आलंय कौतिक. अक्का तुम्ही जरा गप बसा. एकुलती एक मुलगी 40 पिढ्यानंतर झालेली पोरगी म्हणून लईच डोक्यावर चढवून ठेवले तुम्ही तिला. ती जे काय म्हणती ते सगळं बरोबरच वाटतंय. आता येऊ दे तिला. अशीच चांगली झापते की नाही. अहो तसं नाही अक्का, पण तुम्ही उगाच चिडू नका. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. शितलीचं चुकलंच आपल्या. पण तिच्या डोळ्यासमोर जरी हे होत असले ना तरी तिने जरा विचार करायला पाहिजे होता. असं कसं म्हणतात आहे तुम्ही? अहो त्या बाहेर तिथं कोणतरी त्रास देतोय आणि आपण नुसतं विचार करत बसायचोय. पण त्या माणसावर हात उघडायच्या आधी तिने पोलिसांना कळवायला पाहिजे होतं ना. मी काय म्हणतो आता कशाला याच्यावर चर्चा करायची. जे झालं ते झालं. तुम्हाला नाही ना पटले ते आले की सांगा की तिला. आम्हीच सांगतो आणि तुम्ही. माझं काय मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. ती वागली ती बरोबरच वागली. आता धोका होता याच्यात पण आपली पोरगी तेवढी हुशार आहे. कुठल्या बी परिस्थितीतनं मार्ग काढेल ती. बघ सुमन. हे असलं काय तर बोलते म्हणून ती असलं काय तर करायला जावते. असू दे जा झोपा तुम्ही. सुमन नीलम जावा झोपा जावा. काय हो काय झालं. आता कसं विचार करताय. नाही काय नाही. तुम्ही बस मनात काही दडवून ठेवत जाऊ नका. काय असेल ते बोलून मोकळं व्हा की. अगं समाधान एक विषय बोलला आज माझ्याजवळ. काय हो. जयश्रीचं आणि हर्षवर्धन देशमुखचं लग्न ठरवलंय त्यांनी. काय म्हणजे त्यो भैयासाहेब. होय तोच. मगाशी सांगितलं त्यानं मला. अगो बाई आता हे काय मधनच. आणि कुणाला कोण बी लागू दिली नाही की त्यांनी. अगं मगाशी मी रेल्वे स्टेशनवर गेलो ना तेव्हा ती त्यांच्याकडेच गेलती. तरी मी म्हणतच होते पुष्पा एवढी घाई गडबडीत कुठं चालली होती. ही अशी कशी विपरीत बुद्धी झाली होती त्यांना. अहो एवढं सगळं महाभारत होऊन बी त्यांच्याशीच लगीन लावायला चाललेत की. आणि त्यांना तर सगळं माहिती बी आहे. होय समाधान आधी बी बोलला होता माझ्याशी. मला बी विचारलं होतं पण तेव्हा तर त्याचा विरोधच होता. त्यांच्या मताचं ठीक आहे पण पुष्पा अशी संधी सोडणार नाही. अहो त्यांच्याशी सोयरी करायला निघालेत मग आपल्या पोरीचं आणि त्यांचं कसं जमणार हो. काय हो शीतल आणि अजिंक्यांना माहित आहे का हे. घरातल्या सगळ्यांना माहिती आहे असं म्हणाला.
शीतलला बी माहिती, ती बी या लग्नाला तयार झाली. काय अहो ती कशी तयार झाली याला? आता आपली पोरगी सगळ्यांच्या भल्याचाच विचार करते ना. तर जयश्रीचं भलं होतंय म्हणल्यावर ती तयार झाली असेल या लग्नाला. होऊ दे म्हणजे माझी काय कुणाला ना नाही. अहो पण हे सगळं करताना आपलं काही नुकसान होत नाही ना हे तर बघायचं किती ना. होय. झोपतोस कसलं रे? भैया पहाटेचे 4 वाजले की झोपू दे की राव आता. आमची झोप ओढली आणि तुला झोपायचं सुस्त आहे वय. आवर स्लीप इज फ्लाइंग. भैया आता तुम्हाला करेक्ट करायची ताकद पण माझ्यात नाही राहिली. अहो रातभर जागलोय तिकडं आपण. इथं झोपूचं खोबरं झालंय सगळं. तुमची झोप कोणी उडवली आता? आमची झोप एकच जण उडवू शकतो. गेस कर कोण? भैया आता एवढ्या पहाटे 4 वाजता मी गेस करत बसू का? जयश्री. ए कोण जयश्री फेश्री काय नाही. या जगात अशी एकच व्यक्ती आहे जी आमची झोप उडवू शकते. सांग बरं कोण? अहो, मग कोण? थिंक बरं टॅलेंट. थिंक. भैया मला काय कळत नाही, तुम्ही सांगा. माय डिअर शीतल, वन अँड ओनली माय डिअर शीतल, माझी शीतल. भैया मला वाटलं तुम्ही तर जागा आहे. तुम्ही तर झोपेत पण बडबडायला लागलाय. अरे टक्क जागा आहे मी टॅलेंट. तू करेक्ट ऐकले. माय डिअर शीतल, माझी शीतल. भैया तुम्ही माझं ऐका, तुम्हाला झोपेची गरज आहे. झोपा, उठा. ए झोपेची गरज मला नाही. बरं मला एक सांग, तू तुझ्या जागी असता तू काय केलं असतं? म्हणजे